सफलता मेहनत और ईमानदारी से मिलती है। सोलापुर के वडाला गांव के ख्वाजा तंबोली ने अपनी मां के सहयोग से टेनिस बॉल क्रिकेट बैट बनाने का व्यवसाय शुरू किया और केटी बैट्स नाम से अपना खुद का ब्रांड खड़ा कर दिया। आज उनके बल्ले महाराष्ट्र समेत कई राज्यों में मशहूर है और वे हर महीने लाखों का कारोबार कर रहे हैं। सपनों को साकार करने के लिए मेहनत और समर्पण की जरूरत होती है और यही मिसाल पेश की है सोलापुर के वडाला गांव के ख्वाजा तंबोली ने। एक साधारण परिवार से ताल्लुक रखने वाले ख्वाजा की बीएससी केमिस्ट्री तक पढ़ाई की थी और एमआईडीसी में एक केमिकल कंपनी में नौकरी भी की थी, लेकिन रसायनों से एलर्जी के कारण उन्हें वे नौकरी छोड़नी पड़ी। घर की आर्थिक स्थिति खराब थी, लेकिन ख्वाजा ने हार नहीं मानी। उन्होंने अपनी मां के साथ मिलकर एक स्पोर्ट्स की दुकान खोली और टेनिस बॉल क्रिकेट के बल्ले बेचने शुरू किए। लेकिन ख्वाजा केवल दुकान तक सीमित नहीं रहना चाहते थे। उन्होंने खुद बल्ले बनाने का सपना देखा और अपनी मां की बचाई हुई जमा पूंजी से बल्ला निर्माण का कारोबार शुरू किया। आखिरकार उन्होंने केटी बैट्स नाम से अपना ब्रांड खड़ा किया। आज उनके बल्ले न सिर्फ महाराष्ट्र बल्कि कर्नाटक, उत्तर प्रदेश, झारखंड और गुजरात तक अपनी पहचान बना चुके हैं। ह्या व्यवसायात उतरताना थोडंसं मला की नाही ऑप्शन नव्हता आणि मी माझी BSc झाली केमिस्ट्रीमध्ये आणि केमिकलची ॲलर्जी असल्यामुळे मी जॉब वगैरे करू शकत नव्हतो। त्याच्यामुळे मी काय केलं, काहीतरी करायचा निर्णय घेतला आणि ग्रामपंचायतशी आपण हे केलं, मी गाळ्याची रिक्वायरमेंट केली आणि त्यांनी मला गाळा दिला आणि मी स्पोर्टचा शॉप टाकायचा हे निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन आपण एक टी-शर्ट, ट्रॅक पॅन्टसोबत हा धंदा चालू केला होता आणि हळूहळू बॅटवर आलो आणि बॅटवर आल्यानंतर अदर ब्रँडची बॅट दुकानात आणायला लागलो आणि त्याची वरून मला जास्त बॅट घ्या म्हणून थोडंसं चालू होतं त्यांचं आणि माझ्या फायनान्शियल तेवढे स्ट्रॉंग नसल्यामुळे मी घेऊ शकत नव्हतो। पण त्याच्यामुळे मी माझा स्वतःचा ब्रँड चालू करायचा निर्णय घेतला आणि रेडी बॅट आणून त्याच्यावर स्टिकर लावून वगैरे मी बॅट विकत होतो सुरुवातीला आणि ह्याच्यामध्ये मला ते देखील रिस्पॉन्स काय एवढा वाटेना, कारण वेल बॅलेन्स बॅट येत नव्हते रेडीमध्ये। मग मी ते स्वतःच बॅलेन्स करायचं आणि स्वतःच कस्टमरला जशी पाहिजे तशी कस्टमाइज बॅट करून द्यायचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर मी ठाम राहिलो आणि मशीन आणली आणि मी स्वतः बॅलेन्स करायला चालू केला। भांडवल हे माझ्या आईकडून मला 100% भांडवल भेटलं। आईने मला एक 100% भांडवल दिलेलं आहे शॉप चालू करायला आणि माझ्यावर तो विश्वास टाकून ते दिला आणि मी ते साध्य केलं। आईने मला 5 लाखाचे सुरुवातीला भांडवल दिलं होतं आणि त्यातून मी चालू केले। आज भरपूर पुढे गेलो। आम्ही आईला सांगितलं होतं, आईला माझ्यावर पहिल्यापासून विश्वास होता आणि मी सांगितलं होतं की ट्रॅक पॅन्ट, टी-शर्ट्स वगैरे मी चालू करणार आहे। आईने मला त्याला सपोर्ट केला आणि सपोर्ट आणि विश्वास हे दोन्ही आईकडून मला भेटले आणि त्याच्याने माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मी करून दाखवलं।